नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 11वी वार्षिक परीक्षेचा जो पेपर आहे त्याचा जो फॉर्मॅट असतो तो आपण समजून घेणार आहोत. कशी उत्तरं लिहायची आणि कोणकोणत्या प्रश्नाचे अर्थ काय असतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आपला जो पेपर आहे तो आहे 80 मार्काचा. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, एकूण आपले 4 सेक्शन आहेत: प्रोज, वर्स, रायटिंग स्किल्स अँड ड्रामा. त्यातला जो पहिला सेक्शन आहे तो आहे प्रोज. याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग अँड माइंड मॅपिंग असे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन नंबर 1A हा आपला एक सीन पॅराग्राफ दिलेला आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. एक पॅराग्राफ दिलेला असतो तो सोडवायचा. त्यामध्ये 5-6 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग, म्हणजे असे प्रश्न की ज्याचं उत्तर आपल्याला सहजासहजी पॅराग्राफमध्ये लगेच सापडतं. असे एकदम सोपे सोपे एका वाक्यात, एका शब्दात किंवा आपण लगेच लोकेट करू शकतो अशी उत्तरं याची असतात. याला म्हणतात ग्लोबल अंडरस्टँडिंग. दुसरा जो आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, याची उत्तरं पण आपल्याला त्या पॅराग्राफमध्येच भेटतात, परंतु आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असणारी जी उत्तरं आहे ती आपल्याला काय करावं लागतात, व्यवस्थित मांडावी लागतात, एकत्र करावी लागतात. मग याला म्हणतात कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. तिसरा जो प्रश्न आहे इन्फरन्स, इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस. जी काही माहिती पॅराग्राफमध्ये दिलेली आहे त्या माहितीचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि आपलं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यावरून आपण अनुमान काय काढतो, इन्फरन्स म्हणजे अनुमान. त्याच्यावरून आपण अनुमान काय काढतो किंवा त्याचं विश्लेषण काय करतो, ॲनालिसिस काय करतो, त्याच्या आधारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. हा A3 आहे, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस टाईप क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन जे आहे 2-2 मार्काचे आहेत. चौथा जो क्वेश्चन आहे तो आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, म्हणजे स्वमत अभिव्यक्ती. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो स्वमत अभिव्यक्ती. आपलं मत काय आहे किंवा आपले विचार काय आहेत एखाद्या टॉपिकविषयी ते आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. वी हॅव टू राईट दिस आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन आवर ओन वर्ड्स. वी हॅव टू एक्सप्रेस आवर ओन ओपिनियन अँड थॉट्स अबाउट अ पर्टिक्युलर टॉपिक. त्याला म्हणायचं पर्सनल रिस्पॉन्स. याचं उत्तर मात्र आपल्याला पॅराग्राफमध्ये सापडत नाही. पॅराग्राफच्या आधारे आपण लिहू शकतो, पण आपण स्वतः लिहिलं तरी आपल्याला मार्क भेटतात. याला पण 2 मार्क आहेत. 5वा आहे लँग्वेज स्टडी, ग्रामरचे क्वेश्चन असतात याच्यामध्ये 2 मार्काला. व्होकॅब्युलरीमध्ये शब्दार्थ असतात. शब्दार्थामध्ये अँटोनिम्स असतील, अपोजिट अँटोनिम्स असतील, सिनोनिम्स असतील, सिमिलर वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा इतर जे काही शब्दार्थाविषयी प्रश्न असतील ते इथं विचारले जातात. त्याच्यानंतर लँग्वेज स्टडी पहा. लँग्वेज B सेक्शन आहे. हा जो आहे तो 4 मार्काला आहे, लँग्वेज स्टडीचा B सेक्शन. आणि नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे, पुस्तकाच्या बाहेरचं ग्रामर यामध्ये विचारलं जातं. डू ॲज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आता जशी सांगितलं आहे, जसं आपल्याला आदेश किंवा जसे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण कृती करायची आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचं रूपांतर आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये करायचं आहे. जसं चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, डिग्रीचं कन्व्हर्जन असेल किंवा टेन्स बदला असेल, टेन्स ओळखा असेल वगैरे, असे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसवरती यामध्ये प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर आहे स्पॉट द एरर. स्पॉट द एरर म्हणजे एक वाक्य असेल, त्या वाक्यामध्ये काही चुका असतील आणि त्या चुका आपल्याला दुरुस्त करून वाक्य परत लिहायचं आहे. असं 1 मार्काचा प्रश्न आहे. अशा प्रकारे हे जे आहे हे 12 मार्क आणि हे 4 मार्क. एकूण पहिला जो प्रश्न आहे तो आहे 16 मार्काचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, पॅराग्राफ जो जे स्ट्रक्चर आहे ते सेमच, फक्त इथं अनसीन एक्स्ट्रॅक्ट असणार आहे. अनसीन म्हणजे काय, आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा, सिलेबसच्या बाहेरचा. आणि क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो सेम पहिल्या पॅराग्राफप्रमाणे आहे, सेम पॅटर्न आहे. आता यातला जो B आहे, यातला B आहे समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजे काय, तर क्वेश्चन 2A मध्ये जो पॅराग्राफ दिलेला आहे
त्याची आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. त्याचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. सारांश लेखन म्हणजे काय, जो काय पॅराग्राफ आहे तो आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे आणि 1/3 शब्दामध्ये तो लिहायचा आहे. त्याला टायटल द्यायचं आहे, त्याला नाव द्यायचं आहे आणि आपल्याला इथं हा क्वेश्चन 3 मार्काला आहे. त्याला म्हणायचं समरी रायटिंग. त्याच्यानंतर सी जो आहे तो आहे नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग म्हणजे काय तर एक पॅराग्राफ दिला असेल, त्याच्या आधारे आपल्याला एक ट्री डायग्रॅम असेल किंवा टेबल असेल, टेबलच्या स्वरूपात आपल्याला माहिती मांडायची किंवा ट्री डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये माहिती मांडायची किंवा आपल्याला जो फॉर्म सुटेबल वाटतो आहे, पाय चार्ट असेल, एखादा ग्राफ असेल, जो फॉर्मॅट आपल्याला योग्य वाटतो त्या स्वरूपात ही माहिती मांडायची. तर त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. परंतु शक्यतो सगळ्यात बेस्ट फॉर्मॅट जो असतो तो असतो ट्री डायग्रॅमचा किंवा तुम्ही टेबलचा वापर करू शकता. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. मग इथं प्रश्न झाला किती मार्काचा, 12 + 3 आणि +3 हा पण आहे 12 × 18 मार्काचा. क्वेश्चन नंबर 2 आहे 18 मार्काचा. त्यानंतर तिसरा जो सेक्शन आहे ते आहे पोएट्री. पोएट्रीमध्ये परत जो ए आहे क्वेश्चन नंबर 3A, एक पोएम असेल, त्या पोएमवर आधारित काही क्वेश्चन्स असतील आणि त्याचं पॅटर्न पुढील प्रमाणे पहा. क्वेश्चन 3A मधला जो 1 आहे तो आहे ग्लोबल तो आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय की याचं उत्तर तुम्हाला पोएम वाचल्यानंतर पोएममध्ये सापडणार. परंतु बरीच मुलं काय करतात, पोएमचं उत्तर जे आहे ते वाक्य आहे तसं कॉपी करून पेस्ट करतात. तर तसं न करता आपण आपल्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे. इन्फरन्स, इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस हा विश्लेषणात्मक प्रश्न आहे. विश्लेषण करून आपल्याला लिहायचं आहे एखाद्या ओळीचा अर्थ काय किंवा त्याचा इम्प्लिकेशन काय किंवा त्या वेगवेगळ्या एखाद्या थीमविषयी आलेली वेगवेगळी वाक्य कोणती आहेत वगैरे इथं विचारलं जातं. इन्फरन्स, इंटरप्रिटेशन आणि ॲनालिसिस टाईप क्वेश्चन 2 मार्काला. पर्सनल रिस्पॉन्स, आपले स्वमत अभिव्यक्ती, स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं आहे एखाद्या टॉपिकविषयी. त्याच्यानंतर A4 जो आहे तो आहे पोएटिक डिव्हायसेस. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे फिगर ऑफ स्पीच ओळखा. तुम्ही फक्त फिगर ऑफ स्पीच ओळखली तर 1 मार्क भेटेल आणि जर ते एक्सप्लेन केलं तर 2 मार्क भेटतील. तर 2 मार्काचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल आणि त्या टॉपिकवरती काय करायचं, एक 4 ते 5 ओळींची 6 ओळींची एक कविता तयार करायची आहे. मग शक्यतो प्रयत्न असा करायचा की तुम्हाला रायमिंग तिथं जमलं पाहिजे. त्याच्यानंतर रायमिंग वर्ड्स रायमिंग पाहिजे, त्याला एक प्रकारचा रिदम त्या कवितेला पाहिजे आणि चांगल्या प्रकारची रचना, स्ट्रक्चर कवितेचं चांगलं पाहिजे. तर असा हा 3A आहे. 5 to 10 10 मार्काला हा क्वेश्चन आहे 3A. त्यानंतर 3B जो आहे तो आहे ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनमध्ये अबाउट द पोएम असतं, म्हणजे त्या रसग्रहण, मराठीमध्ये त्याला म्हणतात रसग्रहण. मग याच्यामध्ये पण हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला अबाउट द पोएम, टायटल ऑफ द पोएम, त्याच्यानंतर थीम लिहायची, लँग्वेज अँड स्टाईल आणि शेवटी पर्सनल ओपिनियन. असे 5 पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं आहे. आणि आणखीन तुम्ही तुमच्या मनाने ॲड करू शकता, जे तुम्हाला वाटतं आहे की या कवितेविषयी आपल्याला काय लिहायचं आहे, तुम्हाला त्या कवितेतून काय समजलं, ती आणखीन त्या कवितेविषयी तुमचं स्वतःचं आकलन काय आहे, तुमचं स्वतःचं मत काय आहे, हे सगळं यामध्ये लिहायचं आहे. किंवा त्यातली भाषा कोणत्या प्रकारची वापरलेली आहे, ती कविता कुणी लिहिली, ती कोणत्या ट्रेडिशनमधली आहे, ती कोणत्या देशातली आहे, जी काही माहिती तुम्हाला कवितेविषयी आहे हे सगळं ॲप्रिसिएशनमध्ये लिहायचं आहे. फिगर ऑफ स्पीचची नावं लिहायच्यात. त्यानंतर आणखीन कोणत्या देशातली ती कविता आहे अशी माहिती यामध्ये लिहायची. पण टॉपिक वाईज लिहायचं, पॉईंट वाईज लिहायचं. 4 मार्काचं क्वेश्चन आहे. म्हणजे 10 आणि 4 14 मार्काचा. पोएट्रीला 14 मार्क आहेत. पुढचा जो सेक्शन आहे तो रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय आहेत,
ऑप्शन्स आहेत. आता इथं 2 ऑप्शन आहेत. क्वेश्चन नंबर 4A मध्ये 2 ऑप्शन, एक तर ईमेल लिहा किंवा लेटर रायटिंग लिहा. आपण पत्र तर 10वीपर्यंत लिहितो आणि तसंच एक ईमेल आहे, ते ईमेल पत्राप्रमाणेच लिहायचं आहे. फक्त इथं ॲड्रेसमध्ये ईमेल ID आपल्याला टाकायचं आहे. आणि खरं तर तुम्ही ते शिकला असाल तुमच्या वर्षभराच्या सिलेबसमध्ये. त्यामुळं एक ईमेल लिहा किंवा लेटर रायटिंग लिहा. तुम्हाला 2 ऑप्शन असतील, त्यापैकी एक लिहायचं. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्कला आहे. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडिया किंवा ब्लॉग रायटिंग, फिल्म रिव्ह्यू. एक फिल्म रिव्ह्यू आपण पाठच करून ठेवायचा, 100% क्वेश्चन असतो, तो येतोच, तो पण 4 मार्काला आहे. ब्लॉग म्हणजे आर्टिकल आहे, आर्टिकल म्हणजे लेख, आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे निबंध. तर ह्या 3पैकी तुम्हाला एक कोणतं पण लिहायचं आहे 4 मार्काला. त्यानंतर अपील, लिफलेट, रिपोर्ट रायटिंग, व्ह्यू, काउंटर व्ह्यू. आता व्ह्यू काउंटर व्ह्यू नाही आहे, पण इथं डायलॉग असू शकतं. तर तुम्हाला एक रिपोर्ट लिहायचं आहे किंवा लिफलेट हे लिहायचं आहे. इथं आता लिफलेट नाही आहे, अपील येऊ शकते. अपील, रिपोर्ट रायटिंग यापैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर D, 4मधला D, स्पीच रायटिंग, कॉम्परिंग. स्पीच म्हणजे भाषण, कॉम्परिंग म्हणजे सूत्रसंचालन, डायलॉग रायटिंग म्हणजे संभाषण लिहायचं 2 ते 3 कॅरेक्टर्समध्ये, आणि इंटरव्ह्यू फक्त इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहायचेत. असे अनेक ऑप्शन्स आहेत, त्यापैकी आपल्याला फक्त एकच लिहायचं आहे आणि तो विचार करून व्यवस्थित लिहायचा आहे. तर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला सगळं जे काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचा फॉर्मॅट पहा, त्या फॉर्मॅटप्रमाणेच लिहायचं आहे. आपल्या मनाने फॉर्मॅट तयार करायचा नाही. तर असे 4 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न 4 मार्काला आहे, म्हणजे हा पण प्रश्न आहे 16 मार्काचा. तर व्यवस्थित अभ्यास करून लिहायचा आहे. जो शेवटचा सेक्शन आहे तो आहे ड्रामा, लिटररी जॉनरा ड्रामा. आता त्यामध्ये तुम्हाला 4 धडे आहेत. पहिला धडा जो आहे तो हिस्ट्री ऑफ ड्रामा आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. आता त्याच्यामध्ये आपल्याला जो 4.1 आहे हिस्ट्री ऑफ ड्रामावरती, त्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, एका वाक्याचे 1 मार्काचे क्वेश्चन्स असतील किंवा जोड्या जुळवा वगैरे. ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन हिस्ट्री ऑफ ड्रामा, म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज पहा. आता याच्यामध्ये MCQ असतील. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मॅच द कॉलम्स असतील, जोड्या जुळवा. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काही वाक्य दिले जातील आणि ते सांगतील की या वाक्य काय करा, घटनानुक्रमाने लावा, असा प्रकारे प्रश्न असेल. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. ट्रू ऑर फॉल्स विचारले जातील किंवा ड्रामाचे कोणकोणते एलिमेंट्स आहेत ते एक्सप्लेन करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे 2 मार्काला ॲक्टिव्हिटी असेल काहीतरी आणि नंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असे 2 मार्क, एकूण 4 मार्काचं क्वेश्चन आहे. त्याच्यातला जो B आहे तो B आहे आपला सेकंड ड्रामावरती. आणि सेकंड ड्रामाचं तुम्हाला त्यावरती 4 मार्काचे क्वेश्चन आहेत. मग तुम्हाला प्लॉट विचारतील, स्ट्रक्चर विचारतील, ड्रामाचं प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, तो ड्रामा कशाविषयी आहे, त्या ड्रामामध्ये लोकेशन्स कोणकोणते आहेत, ॲटमॉस्फिअर कसं आहे, वेदर कसं आहे, किंवा ज्या ठिकाणी ड्रामा टेक्स प्लेस होतो आहे तर ते त्याचं वातावरण कसं आहे, त्या सेटिंगविषयी प्रश्न विचारतील, किंवा त्यातली भाषा कशी आहे, किंवा त्या नाटकातले जे कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत, त्याच्याविषयी प्रश्न विचारतील. आणि मग हे प्रश्न कशा टाईपचे असतील की वर्णन करा, डिस्क्राईब म्हणजे एखाद्या घटनेचं वर्णन करा, एक्सप्लेन करा म्हणजे ते समजून सांगा किंवा विस्तृत करा, कंपेअर करा, कंपॅरिझन करा, तुलना करा, कॉन्ट्रास्ट, दोन्हीमधला फरक सांगा, नाव सांगा, डिस्कस करा वगैरे. अशा प्रकारचे क्वेश्चन असतील 2 प्रश्नापैकी. पहिला प्रश्न यापैकी एक असेल. त्यातला दुसरा प्रश्न जो असेल 2 मार्काला तो मध्ये इलिस्ट्रेट असेल, स्पष्ट करा, इंटरप्रेट विश्लेषण करा, नॅरेट करा म्हणजे सांगा, जस्टिफाय करा, समर्थन करा, फाईन करा, शोधा, आयडेंटिफाय, शोधा. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या ड्रामावरती बेस असतील. हा जो सेकंड ड्रामा जो तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती हे प्रश्न असतील 2-2 मार्काचे.
त्याच्यानंतर सी जो आहे तो आहे तिसऱ्या ड्रामावरती. तिसरा जो ड्रामा आहे अ मिडसमर नाईट्स ड्रीम. अ मिड समर नाईट्स ड्रीम हा तिसरा ड्रामा, म्हणजे तिसरा धडा त्यातला ड्रामा सेक्शनमधला, आणि तो आहे मिडसमर नाईट्स ड्रीम शेक्सपियरचा. त्याच्यामध्ये पण सेम टाईपचे क्वेश्चन आहेत. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस 2 मार्काला. त्याच्यानंतर इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय, ते पण किती मार्काला? 2 मार्काला. इथं पण किती मार्क? टोटल मार्क 4. असा 4 मार्काचा क्वेश्चन. त्याच्यानंतर शेवटी त्यातलाच डी सेक्शन आहे, तो पण 4 मार्कालाच आहे पहा. तो पण 4 मार्काला. क्वेश्चन सेम. डिस्क्राईब, एक्सप्लेन, तुम्हाला थीम विचारतील, प्लॉट विचारतील, सेटिंग विचारतील, लँग्वेज विचारतील, कॅरेक्टर्स विचारतील, त्या ड्रामाविषयी विचारतील. पण प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पाठ. तुम्हाला एक तर डिस्क्राईब विचारणार, एक्सप्लेन विचारणार, या सगळ्या टाईपपैकी एक टाईप विचारणार. इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय, सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे. देज आर दी व्हेरियस टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. बट in your examination you will be asked only one type in your paper, so it's your choice how to write and which question to be written. Illustrate, interpret, narrate, justify, find and identify, असे 2 क्वेश्चन असतील आणि ते असतील 4 मार्काला. म्हणजे टोटल 4 चौक 16. हे क्वेश्चन किती मार्काला? 16 मार्काला. अशा प्रकारचा हा तुमचा 11वीचा पेपर पॅटर्न आहे. तो व्यवस्थित अभ्यास करा. समजला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये खाली किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंटला मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. ओके, थँक्यू.